भाऊजी मी काय म्हणते, रात्री आले तुम्हाला जेवायला दिलं, झोपले पण आज तुम्ही इथं. पुढच्या वेळी ना जेवायला या फक्त, झोपायला काय येऊ नका घरी. सरपंच, पावसाचं लय अवघड झालंय हो. अरे छोटा हत्ती, अवघड म्हणता येईल आणि चांगलं म्हणता येईल. अरे पाऊस पाणी जर असेल तर चांगलं असतंय ना, पिकं पाणी चांगली येतात, पाऊस तर पाहिजेच ना. सरपंच, काय रे? घरची कामं सगळे झाल्यात. आता काय करतो, 10-12 गुरं नाही का आपली, ती घेऊन जातो पाठराव चरायला. चालतंय चालतंय, जा घेऊन. येता नाही ना, गुलाबजाम घेऊन या फक्त मला. अरे आणीन आणीन, किती पाहिजे तुला गुलाब? अर्धा किलो. अरे 1 किलो आणतो. बरं चालतंय, जातो गुरं घेऊन. हा सरपंच, हा. लयच लाड चालवलाय याचा. अरे लाड नाही, कसं आहे माहितीये का, पोरग काम चांगलं करतंय, त्याला सांगायची गरज नाही. शेतीचं त्याला आहे ना ऍक्युरेट काम येते सगळं. एकदम विश्वासातला दिसतोय तुमचा. विश्वासातला एकदम, जिथलं काम तिथं करून टाकतो. लय सांगायची गरज नाही पडत त्याला. बरं मी काय म्हणतो सरपंच, हा. ते सगळं खरंय, पण काल दिवसभर दिसले नाही तुम्ही, होते कुठं? अरे छोटा हत्ती, काल काय झालं माहितीये का, आमचे पाहुणे आहेत ना पुण्याला हॉस्पिटलला ऍडमिट आहे. त्यांचं काय झालं माहितीये का, त्यांच्या दोन्ही किडन्या फेल आहेत, डायलिसिस वर आहे. तर मग तेच गेलतो भेटायला त्यांना, आणि तिथं चाललं होतं चर्चा की बुवा एक किडनी त्यांना बघायची. कसं आहे, त्यांची जगायची लई इच्छा आहे. आता मग आपल्याला पण असं वाटतं माणूस गेला नाही पाहिजे, तर म्हणलं मग एखादी किडनी बघून त्यांना किडनीचं ऑपरेशन केलं, त्यांचं नवी किडनी टाकली की माणूस जगल तरी ना. हा ते पण खरंय बरं का, या आजाराचं आहे ना लय अवघड असतंय. देव करून लवकर त्यांना किडनी भेटू एखादी. आणि माझे पण प्रयत्न चालू आहे बरं का. कसं आहे, आता आपण पण आपल्या लेवलवर प्रयत्न केले पाहिजे आपल्या माणसाला वाचवायचे. आजारपणात तर खरा आधार दिला पाहिजे ना. हो, तर मग तेच त्याच्यामुळेच गेलतो मी पुण्याला. हम्म. चालतंय, चल येऊ का? हा हा चालतंय. राणे सर मागे, तू बारीक आहे पण तुला सोडणार आहे मी. तुला पण आता चलू आणतो पाठराव, कळलं का? काय तू नुसतं तुझं पाय मोकळं माझं पाय मोकळं. चल आता. काय चाललंय करण्या? काय नाही, आता गुरं सोडितोय पाठराव चारा न्यायच्यात. वा, लय इमानदार माणूस आहे बरं का तू. आहेच ना मग. आणि सरपंचाचा लाडका पण आहे. आणि मग आता त्यांची काम करते मला, त्यांनी मला लाड केलाच पाहिजे ना. हा, पण कसं आहे माहितीये का, काय? नुसतं काम करतो म्हणून लाड नाही करत माणूस. मग काहीतरी फायदा असल्याशिवाय ना कोण कोणाला जवळ करत नाही. मग आता त्यांचं काम केलं म्हणजे त्यांना मला जपणं भागच आहे ना. अरे ते तुला जपतायत, पण का जपतायत ते माहितीये का तुला? का? काय म्हणजे, त्यांचा एक पाहुणा आजारी आहे, त्याला किडनीचा आजार झालाय, दोन्ही किडनी फेल. मग माहिती की मला. हा, मग त्याच्यासाठी आता किडनी पाहिजे ना, ती तुझी किडनी काढून घेणार आहे. अरे छोटा ते काय नको वांगाळ संग बोलू, तोंडाला येईन ते, कळलं का? अरे सरपंच देव माणूस आहे, देव माणूस, कळलं का? ते आहे ना मला लय जपात राव, असं काही नको बोलू तू. चालतंय, मला काय नाही. एखाद दिवशी झोपेतनं उठला ना, डायरेक्ट किडनी गायब दिसन तुला. हा तू आहे ना मला उगाच काही भडकून देऊ नको. जा बाबा, मला गुरं सोडू दे. चालतंय, माझ्यावर विश्वास नाही ना तुला? हा. कळन तुला. अरे त्याच्यामुळेच तुला जपते, त्यांना किडनी साठी तंदुरुस्त, चलाक, चपळ, हुशार माणूस पाहिजे, जसा तू ये. अरे बाबा जा तू, मला माही काम करू दे बाबा. तू काही सांगशील, उगाच एकतर सरपंचाची माही भांडण व्हायला बसलेत. बर, काळजी घे बाबा तू. हा, जप. गुरं आहे ना सोडायचीच कॅन्सल करतो. आता त्या सरपंचाला जातो, काय माझ्या विषय चालले ना ते विचारतो सरपंचा. जाऊ दे बोलले, उद्या सोडतो तुला, आलोच मी सरपंचाला जाऊन. हा दादा, काय म्हणले डॉक्टर? आता बरं आहे ना? हा ठीक आहे ठीक आहे. अरे नको टेन्शन घेऊ बाबा, अरे होईल नीट. अरे काय नाही काय नाही, अरे माझे चेन्नईला एक डॉक्टर आहेत, त्यांच्या संग बोलणं झाले, आणि मुंबईला डॉक्टर आहेत त्यांच्या संग पण बोलणं झाले. अरे अरे होईल किडनीचं काम, भेटल एक किडनी. हा, किडनी भेटली ना किंवा ऑपरेशन झालं की टकाटक होऊन जाईल मामा. हा, काही टेन्शन नको घेऊ तू. चालतंय चालतंय चालतंय, ठेवू का? ओके ओके. ओ सरपंच. कर करण, सोडली गुरं? मी नाही सोडणार. ऐक ना, हे बघ तुला आहे ना लांबडे गुलाबजाम आणलेले आहेत, घरी ठेवले, जा आणि खाऊन घे, ते खा
आणि मग गुरं सोड. मला माहिती आहे तू गुलाबजाम खाल्ल्याशिवाय गुरच नेणार नाही. अच्छा किडनी छोटा आत्ती म्हणत होता ते खरंय. माझी किडनी जाणार. मी अर्धा किलो सांगितलं तर 1 किलो आणतात आणि माझ्या दोन्ही किडन्या काढणार. आईला काय करावं काय नाही. जातच नाही तिकडे सरपंच घरी. संध्याकाळी पण नाही येणार. संध्याकाळी जर झोपलो माझी किडनी काढून घेतली तर उद्या सकाळी दिवस उघड का माझा. मी येतच नाही. काय येत नाही. मी चाललो आता. बाई 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 इथं पार दिवस डोक्यावर आलाय आणि अजून पसरले तर चटा ऊन लागायला लागले. हो उठा बरं उठा. बाई भाऊजी अयो आमचे हे कुठे गेले. उठा उठा बरं पटकन. बाई 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 काय ती झोपण्याची तरान काय ते झोपले तर उठा. काय झोपले असले. ओय, ए करण्या करण्या ओ भाऊजी उठा. कोण आहे? कसे पसरले तर पाहिजे तिकडे कोण आहे? शोभतय का असणं झोपणं तुम्हाला. उठा सकाळ झाली दिवस डोक्यावर आलाय पारण. अहो, का होय रे? वैली म्हणे ए बायको काय ग काय माणूस आहे तुम्ही. किती वाजले तर उठाव लवकर काम धाम आवरायचे असतात ते नाही पसरल्यात खुशाल. ती मच्छर रात्री झोपून नाही लय फोडलं मच्छराने. हा आमच्या इथं आहेत म्हणा मच्छर तसे. भाऊजी मी काय म्हणते रात्री आले तुम्ही तुम्हाला जेवायला दिलं झोपले पण आज तुम्ही इथं पुढच्या वेळी ना जेवायला या फक्त झोपायला काय येऊ नका घरी. वहिनी असं नका करू राव. मी बाहेर झोपलो. घरात कुठं झोपलो का? बाहेर झोपलो इथं का मच्छर खात झोपलो. ए करण्या अरे तुझ्यामुळे मला बाहेर झोपावं लागलं राव. आता मित्रासाठी येऊन नाही करू शकतो गुरु दादा. अरे मग झोपलो नाही एक दिवस बाहेर. माझी अडचण आहे म्हणून म्हणतोय राव. काय तुझी असली कसली अडचण आहे तुझी. काय अडचणी. हाय एक अडचण. काय आहे? जाऊ दे मुर्द्या काय करायचं. बर तू जा घरी. आता कुठं घरी जाऊ. आता एक काम करा मला आंघोळी पाणी द्या आणि जेवाय द्या. आंघोळीला पाणी आणि जेवण हे पण का आता. आता हे बघ जेवण आणि आंघोळीचं पाणी माझं बंद व्हायला बसलंय. तुझं तुमच्या पाय पडतो राव गुरु दादा राव. द्या राव मला. माझी अडचण आहे अडचण सांभाळून घ्या राव. हो मी तुम्हाला सांगते मी काय हो, वहिनी, मी तुमच्या पाय पडतो अहो, राव. द्या भाऊजी, राव. पाया कुठे पडताय. आज ना करू राव. द्या की राव गुरु दादा अरे राव. पण तुझ्यामुळे आमची अडचण व्हायला लागली त्याचं काय. मी स्वयंपाकच नाही बनवणार आहे आज कंटाळा आलाय मला. झालं का तुझं. बरं आंघोळी पाणी. पाणी आम्ही गार पाण्यानेच करतो आंघोळ. मग मी पण करतो. जर पाणी कमी आहे आमच्या घरी भरायला भरलंच नाही पाणी. तुम्ही एवढा उशीर उठले पाणी कोण भरणार मग. पाणीच नाही भरलं. तू जा बरं घरी. तुमच्या घरी जा पण. मी नाही जाणार घरी. का नाही जाणार. नाही जाणार. मग दुसरीकडे कुठेतरी बघा तुम्ही. हा. आता आवरू द्या काम मला. ए, गुरु दादा राव द्या ना राव. अरे आता माझेच वांदे करणे. उठा उठा लवकर. हा उठतो. जा तू आपला जा घरी. मग देता काय हो? भाऊजी सर का ती चप्पल तिकडे बघा तुमची. गुरु दादा द्या ना राव. सांगा ना वहिनीला. चप्पल घाल आणि जा बरं. एला, तुम्हाला सांगून ठेवते पुन्हा जर का तुम्ही असं केलं ना असले मित्र घरी घेऊन आले ना तुम्हाला इथं बी झोपू देणार नाही. आयो नाही आणा इकडं. बायको. ये ठंडे ठंडे पानी से नहाना बंडू चाहिए. दादा एक काम करा ना. गाना आए या ना आए गाना चाहिए. मला द्या ना थोडी मला द्या ना थोडी. घास घास हा. गाणं म्हणलं. ए, दादा. कसं गार आहे का नाही. हा, काय बंडू दादा, मी काय म्हणतोय हम्म. पाणी घेऊ आंघोळीले. आंघोळीला मला आंघोळ करायची आहे. मला द्या ना तुम्ही दुसरी घ्या ना घरातून. सरपंच तर पाणी नाही काय. मला जाऊ दे सरपंच. दे आता आले तर करतो आंघोळ. हा नाही नाही सरपंचाच्या इथं जाऊन कर. इथं मला करायची आंघोळ. करू द्या ना बंडू दादा. असं काय करता राव. करू द्या. नको तर सरपंच म्हणतो तो देव माणूस आहे देव माणूस आहे. आता काय झालं हाकलून दिलं काय सरपंचानी. कशाचा मारायचा देव माणूस आहे देव. राक्षस आहे राक्षस. मला गिळाया बसलाय देव. पटलं ना हा आम्ही इतके दिवस सांगत होतो तर नाही नाही देव माणूस आहे देव माणूस आहे. आता कळलं ना राक्षस आहे म्हणून हा, सरपंच. कळलं कळलं. हा? आता आंघोळ करू दे आता. आंघोळ अरे आंघोळ घालतो मी तुला. घालता का. घाल कपडे. चालतंय चालतंय. अरे जातं कसं आधी. आता आंघोळ करतो ना. बर बर कर कर. हा. काल कपडे लवकर लवकर. हा, 2 मिनिटं.
गाणं म्हणा काढ पटापटा. हा, दोनच पण मिनिट. गार पाणी बर का करण्या. असू द्या, गार पाणी भेटलं मला आंघोळीला बा झाले. बस ना. हा, बर बर बर. चला 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 चला. बस इकडं. कुठे बसू? बस इकडं. अंगचोय. साबण आहे का साबण? साबण नाही ना. आता चला जाऊ दे पुढे चला जाऊ ना. दाटवून लाव का थोडं कोळसा लाव का. राहू दे आता नंतर लावू जा. हा. कपड्याची साबण आहे घरी आणू का हो कपडे. नका हो. नका का? ए ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए गाना आए ना आए गाना काय चाहिए. चाललंय काय चाललंय? हात पाय टोटो की तुझे. अरे कातड कातड हळू हळू नाही. हळू 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 आहोत करतोय. हा. सरपंच कसा आहे. हा, सासपण राक्षस आहे. राक्षस आहे हे. ठंडे ठंडे पानी से. बरं पाणी आता गार लागलं, गार लागलं. काय लागलं काय. तुषार अरे तुषार काय रे हाय आज चक्क माझ्या घरी कस काय लय भूक लागली जेवायला दे ना. भूक लागली हा. सरपंच काय जेवायला देत नाही का रे ए तुषार तुला काय बोलायचं ते मला बोल. ते सरपंचाचं नाव नको काढायचं तिथं कळलं का? सरपंच एवढा चांगला माणूस आहे राव दिलदार आहे लोकांची मदत करीतो तू त्याचा गडी आहे मधून तो नशीब आहे माहितीये का सरपंचाचं काय नाही चांगला माणूस. अरे वरून दिसतोय सफेद बागळा पण आतून लय काळा आहे. काय बोलतो हा. हायला. बोलत होतो ना एवढे दिवस मी तुला सरपंच वाईट आहे नको नारी लावू त्या सरपंचाच्या नाही ऐकलं तू आता मला काय माहिती एवढा आतल्या गाठीत असेल तो. आता हाय आटल्या गाठीचा हे मला मग आधीपासून माहितीये तुला सांगण्याचा प्रयत्न करीत होतो इथून माग तू ऐकलं नाही त्याला आम्ही काय करणार बरं जाऊ दे आता काय करायचं आपल्याला. पण मला जेवायला दे आता. जेवायला मायाकच काही शिल्लक नाही मी सकाळ धरून उपाशी आहे. आपण एक काम करू काय? बाहेर जाऊन काहीतरी खाऊ अरे बघला का घरात असं काहीतरी करू. बाहेर कुठं आपल्याकडे दमडी आहे का? बरं बाहेर जायचं कॅन्सल बघतो जे असं शिल्लक ना ते खाऊ चल मग. अरे तू कधी पण भूक लागली ना बिंदास माझ्या घरी यायचं बर बर हा? 100% येतो. मी करून खाऊ घालतो तुला अरे पण रे बाबा पोटात कावळ कोका चल का चल जेवायला दे चल मला. चल 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 बनवू लाग मला चल. चल, चल. ओय जे तुषार हा. एक नंबर जेवण झालं पोट भरलं बाबा. हा आता कधी पण भूक लागली ना डायरेक्ट माझ्या घराकडे यायचं 100% येणार. हा? कळलं ना आता सरपंच किती आटल्या गाठीच माणूस ते हा कळलं कळलं. बरं, चालतंय जा मग आता येऊ का? हा झोपायचा बंद झाला जेवणाचा झाला आंघोळीचा झाला आता कामाचा राहिलाय कामाचा. छोटा ती काही काम असलं दे ना मला. कसलं काम. कसलं असू दे काम दे फक्त मला. आता तू सरपंचाचा एवढा खास माणूस आणि माझ्याकडे आला म्हणल्यावर कसं रे व्हायचंय. छोटा ते सरपंचाचं अजिबात नाव काढू नको. मी त्यांचं काम सोडून दिले. त्यांची इथं आहे ना 15,000 रुपये महिना करीत होता तो इथं 10,000 रुपयानेच करतो. फक्त मला काम दे. कामाची मला सक्त जरूर आहे कारण मला पैसा आहे ना घरी द्यावा लागतो आई वडिलांना. अरे 10. 50,000 रुपये. 5,000 बरं बरं चालतंय तेवढं तेवढं. चालतंय. हा. पण आता काय आहे, सध्या माझ्याकडे काम नाही काहीच. हा जेव्हा काम असेल ना तेव्हा बोलवल मी तुला. 100% बोला फक्त. पण तोपर्यंत तू भेटला पाहिजे बाबा. का बरं सरपंच तुला लय शोधतोय बर का. शोधते मला. हा अच्छा आईला अवघड झालंय. बरं तुम्हाला विचारलं नाही सरपंचाने कुठे आहे काय माझ्या तर कानावर पण आले. काय सरपंचानी 4 माणसं ठेवलीत तुला शोधायला. काय बोलता. हा करण्या सापडला की उचलला. अच्छा अवघड झालं. बरं मी तुम्हाला दिसलोय सरपंचाला सांगू नका राव. नाही तुमच्या नाही, पाया पडतो राव. अजिबात नाही सांगत. हा? तेवढं कामाचं पण करा. हा सरपंचाच्या नादी लागायचं. अजिबात नाही. हा पळ बरं तू गायब होईत ना पहिला. चालतंय चालतंय फक्त काम असलं तेवढं सांगा. हा हा सांगतो नक्की. चालतंय. काय राव सरपंच. काय रे भांडा अहो माणसं सांभाळणं होत नाही तर ठेवता कशाला कामाला. माणसाला पाणी देणं होत नाही तुम्हाला. अहो तुमच्या गाड्याला त्या करण्याला 8 दिवस झाले मी माझ्या स्वतःच्या हाताने आंघोळ घालतोय माझ्या घरी. 8 दिवस झाले तो माझ्याकडे जेवाय येतोय बोला 8 दिवस झाले ते आमच्याकडे झोपायला येतंय. अहो तुम्हाला माणसं सांभाळणं होत नाही तर कामाला नाही ठेवायची तर दुसरीकडे काम बघा ना आपलं. हा. हाल लावले तर. म्हणजे तो तुमच्याकडे जेवायला आणि झोपायला येतोय काय. हा मग अरे तरी मी विचार करतोय 8 दिवस झाले खरं घरीच नाही
अरे माझी सगळी मरणाची कामं पडल्यात, गुरं बांधून तशीच पडल्यात, रानातलं काम पडलंय, अंगणातलं सगळा कचरा तसा पडलाय, तरी आमची बाई साहेब म्हणते करण आला नाही. आता शिक मला कळतं हे तुमच्याकडे येतोय म्हणून ते. अहो तुम्हाला सांगतो, सकाळ संध्याकाळ न चुकता ती जेवायला माहिती का 8 दिवस झाले. हे बघा मला आहे ना, मी त्याला शोधला नाही, मला करण्यात सापडलाच नाही. तुम्हाला जर कुठे दिसला ना तर त्याला पहिला माझ्याकडे घेऊन या. दिसला 8 दिवस झाले घरी झोपायला येतोय गडी. मग ठीक आहे ना, आल्यानंतर मला सांगा, नाही तर त्याला घेऊन या. मी त्याला घेऊन येतो, फक्त तुम्ही त्याला आंघोळीला पाणी द्या. हा चला भाऊकी चला. त्याला जागा उपलब्ध करून द्या झोपायला. अरे हायच की त्याला पलंग आहे चांगला झोपायला मस्त पैकी. बघा तुमचं काय ते. हा. चला यारा हो यारा तुमसे जैसा मेरा यारा. कर छोटा ती. कुठं चालला? हे काय घेऊन चालले तिकडे चाललोय. अरे पण त्यांना विचारते कुठे घेऊन चालले तुला? अय, कुठे घेऊन चाललाय रे? सरपंचाकडे. सरपंच भाऊजी थांबायचं, कुठे जायचं नाही. हा. कशाला घेऊन चालला मला सरपंच तुम्ही? अरे 8 दिवस झालं वैताग दिलास माझ्याकडे आंघोळीला येतोच. हा 8 दिवस झाले जेव्हा येतोय माझ्या घरी. अरे किती खायला घालायच तुला? 1 दिवस ठीक आहे, 8 दिवस. 8 दिवस झाले आमच्याकडे झोपायला येतोय. नाहीतर काय. अरे मी पैसे देतो तुम्हाला. हा. मला काय सरपंच घेऊन जाता तुम्ही पण? पैसे बिशे काय न ग? अरे छोटा हाती तुला माहिती होतं, सांगायचं ना मला आधी. अरे येड्या, उलट तुला म्हणलं होतं ना, सरपंचानी 4 माणसं ठेवल्यात तुला उचलायला. हीच ती 4 माणसं. अरे मेलो आता फुकट मी मेलो. अरे सोडा नका होय. अरे मी स्वतः कधी इतकी घासून पुसून आंघोळ केली नाही. तुला 8 दिवस झाला आंघोळ घाली तुम्ही तशी. अरे पण तुम्ही त्याला खुशाल दिवसा ढवळे किडनॅप करून चालवलाय का? किडनॅप कुठं करतोय आम्ही? लोकांच्या घरात घेऊन चाललोय. तू आहे की अरे पण त्याला नसेल यायचं तर तुम्ही का जबरदस्ती करताय? ते तू नको सांगू, आम्ही आमचं बघून घेऊ. छोटा ती तू आहे बरं. किराणा माल 8 दिवसात संपला. अरे मी काय म्हणतो, अरे मला गाव सोडून जातो पण सरपंच नका देऊ होय. अरे सोडा ना होय, नका देऊ मला सरपंच. शिवाय सरपंच हे बघा, हे तुमचा करण्या. पकड त्याला. हे तुमचा करण्या आणि तुम्ही परत ही माझ्या आंघोळीला नाही आला पाहिजे. परत जर करण्या माझ्याकडे आंघोळीला आला तर तुम्ही हाय मी हाय. मग परत आमच्याकडे झोपायला नाही आला पाहिजे. जर का आला तर बघा मग. परत जर माझ्याकडे जेवाय आला तर लक्षात ठेवा, तो 8 दिवस आलाय, मी महिनाभर तुमच्या घरी पडून राहील जेवाय. हे आणून दिलाय तुमच्या हा, नावाचा ओके. सांभाळा. धरा त्याला. चला हो. करण्या काय रे बाबा, हा तुला काय मी झोपायला देत नाही जागा, का आंघोळीला पाणी देत नाही, का जेवायला देत नाही? असं दुसऱ्यांच्या घरी जातो 8-8 दिवस खायला प्यायला. हा सरपंच मला मारू नका, मला नाही मारायचं, मला जगायचे. अहो मी माझ्या आई वडिलांना एकुलता एक राव. मी तुमच्या इथे काम करतो आणि इथून पैसे आई वडिलांना पाठवतो, मग माझ्या घरी चालत राव. मला मारू नका राव सरपंच, तुम्ही मारू नका राव सरपंच. अरे करण्या, अरे पण मी का मारू तुला? मी का मारीन तुला? मला माहिती तुम्ही माझ्या किडण्या काढणार आहे. मी तुझ्या किडण्या काढणार आहे? अहो अरे मी काय तुझ्या किडण्या काढू करेन? सरपंच ते तुमचा पाहुणा नाही का, त्याच्या किडण्या फेल झाल्यात म्हणून तुम्ही माझ्या किडण्या काढणार आहे आणि मला चांगलं चुंगलं खायला घालणार आहे आता. अरे पाहुण्याच्या किडण्या फेल आहे, तिकडे किडण्याचा बघू आपण तो विषय, पण तुझ्या किडण्या कायला काढणार आहे? तुला कोणी सांगितलं मी तुझ्या किडण्या काढणार आहे त्या पाहुण्याला देणार आहे म्हणून? मला या छोटा हातीने सांगितलं. छोटा हत्ती, ए छोटा हत्ती, त्याचं काय सरपंच? करण्या तुमचा हा खास विश्वासातला माणूस, तुमची सगळी कामं बी करतो, गावात तुमची बाजू रेटून येतो. म्हणून म्हणलं ह्या करण्याला सरपंचापासून वेगळा करायचा कसा, म्हणून मी त्याला खोटच सांगितले तुझ्या किडण्या काढणार आहे म्हणून. कळलं का तुला आता? मग तुम्ही माझ्या किडण्या नाही काढणार? अरे नाही काढणार बाबा. खरंच नाही काढणार? अरे मी कायला काढू किडण्या तुझ्या? छोटा हत्ती तुझ्यामुळे मला मच्छर मध्ये झोपावं लागलंय आणि तुमच्या घरी जेवायला जायला लागले. बघतोच तुझ्या आता मी. करण थांब छोटा हत्ती, तुला सोडीत नसतोय मी. छोटा हत्ती थांबल का तू? तुला